हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ गाईज। तर आज मी तुम्हाला माझ्या गावाकडचं थोडक्यात रुटीन दाखवणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। आता बस स्टँड पासून उतरल्यानंतर आमच्या घराकडचा प्रवास। ग्रामीण भाग असल्या कारणाने रस्ता थोडा कच्चा आहे। आता मी तुम्हाला असा एक डॅम दाखवणार आहे जिथे लोक मान्सून मध्ये खूप लांबून येतात। पण बघा ना, मी इतकी लकी आहे की ते माझ्या गावाकडेच आहे। तर हा आहे मांढोळ डॅम। पावसाळ्यात खूप पाणी असते याला, पण आता ऊन इतके वाढले आहे की पाणी आता खूप कमी झाले। आणि हे बघा, हाच तो स्पॉट ज्या ठिकाणी टुरिस्ट मान्सून मध्ये एन्जॉय साठी येतात। घरी पोहोचलो आणि आता मी तुमच्या सोबत इथल्या आजूबाजूचा परिसर शेअर करणार आहे। आणि हे बघा, किती छान असं हे चिक्कूचे झाड आहे। या झाडाला खूप गोड चिक्कू येतात बर का, आणि मोठेही राहतात। त्यानंतर हे नारळाचं झाड, या नारळाचे पाणी खूप गोड राहते आणि मलाही तर विचारूच नका। बघा, घरी गेल्या आम्ही लगेच एक नारळ तोडला। त्यानंतर आम्ही घेतला रामफळाचा आस्वाद। यापेक्षाही मोठमोठे रामफळ होते, पण ते कच्चे असल्या कारणाने आम्ही काही ते तोडले नाही, कारण आता ती एक नैसर्गिक फळ आहे। त्यात तोडण्यापेक्षा त्या नॅचरली पिकून द्यावे असं माझं तरी मत। गुलाबासारखी आणि अनेक फुलांची झाडे इथे होती। घरापुढच्या रानात मॅचिंग काढायचे काम चालू होते। हे बघा, आता त्याच झाडांचा हा सुंदर फुलांचा गुच्छ। मला ही गावाकडची मज्जा आवडली का, मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा। ही मज्जा शक्यतो सिटीज मध्ये नाही मिळत। ही मज्जा फक्त गावाकडेच मिळते असं मला वाटते, कारण जी गोष्ट आपण शहरात घेतो ती लिमिटेड घेतो, पण गावाकडे तीच गोष्ट अनलिमिटेड असते। खरंच गावाकडची मज्जा निराळीच असते। चला तर मग आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते। भेटूया पुढच्या आणखी एका व्हिडिओमध्ये।
बाय बाय. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.